या ठिकाणी तयार होते आहे। आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे नेहमी म्हणतात की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष पूर्ण झाले आणि या 70 वर्षामध्ये आमच्या भारतीयांना आम्ही साधं घर देखील देऊ शकलो नाही आणि म्हणून माननीय मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजना काढली आणि सांगितलं या योजनेच्या अंतर्गत 2022 सालापर्यंत प्रत्येक गरीबाला आपल्याला घर द्यायचं आहे। पण बंधू भगिनींनो, महाराष्ट्रामध्ये नितीनजींनी आम्ही निर्णय केला 2022 सालापर्यंत नाही, 2019 सालापर्यंत प्रत्येक गरीबाला आपण घर देणार आहोत। माननीय मोदीजींनी सांगितलं प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत जात पाहू नका, धर्म पाहू नका, पंथ पाहू नका, भाषा पाहू नका, प्रत्येक भारतीयाला या ठिकाणी घर मिळालं पाहिजे। त्याकरता माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केंद्रातल्या सरकारनं मोठा पैसा आपल्याला दिलाय आणि आपण देखील ते काम या ठिकाणी सुरू केलं। एकीकडे झोपडपट्टीमध्ये राहणारे आमचे जे लोक आहेत या लोकांना मालकी हक्काचा पट्टा देणं आवश्यक होतं। अनेक वर्ष काँग्रेसने इलेक्शन आलं की मालकी हक्काच्या पट्ट्याचा मुद्दा काढायचा, इलेक्शन गेलं की मालकी हक्काच्या पट्ट्याचा मुद्दा विसरून जायचा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।